मिरज तालुक्यातल्या सोनी गावचा तानाजी जाधव हा युवक कोल्हापूरमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जातोय आणि तिथे जाऊन तो हजारो युवकांना मोफत फेटे बांधून देण्याची सेवा बजावणार आहे। मिरज तालुक्यातील सोनी गावचा तरुण तानाजी धोंडीराम जाधव हा गेल्या अनेक वर्षापासून सोनीमध्ये ड्रेपरी भाड्याने देण्याचा व्यवसाय करतोय। त्याचबरोबर तो हौशी नकलाकारी आहे। अशोक सराफ आणि दादा कोंडके यांच्या नकला करण्यामध्ये तो पटाईत आहे। याचबरोबर त्याच्याकडे आणखीन एक वेगळी अशी कला आहे, ती म्हणजे कमी अवधीत फेटे बांधण्याची। फक्त 40 सेकंदात एक फेटा तो बांधतो। केवळ मिरज तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरूनही विशेष कार्यक्रमाच्या वेळी फेटे बांधण्यासाठी त्याला आमंत्रित करण्यात येतं। त्याच्या या कलेबद्दल अनेक मान्यवरांनी त्याचं कौतुकही केलंय, तर अनेक संस्थांनी त्याला पुरस्कार आणि बक्षीस देऊन गौरवलंय। यामध्ये सांगली जिल्हा गुरव समाज, पुणे नाट्य परिषदेचे पारितोषिकही त्याच्याकडे आहे। त्याचबरोबर मुंबई शिवकालीन तुतारी मंडळाचं प्रशस्तीपत्रक, तर दिल्लीतल्या मराठी लोककला अकॅडमीचं गौरव चिन्ह यांचा प्रामुख्याने यात समावेश आहे। त्याने ही कला शिकवणारे त्याचे गुरुवर्य सतीश शिंदे आणि सतीश जाधव, त्याचबरोबर पांडुरंग गुरव यांचा तो आदर ठेवतो। त्यांच्यामुळेच मला आज ही कला अवगत झाल्याचं तो नम्रपणे सांगतोय। सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूनं आपण इतर काही देऊ शकत नाही, पण कलेच्या माध्यमातून सेवा तर बजावू शकतो, असं त्यांनी म्हटलंय। येत्या 11 ऑक्टोबरला कोल्हापूर इथं होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांना आपण मोफत फेटे बांधून देऊ, असं त्याने सांगितलंय। दिवसभर तिथं थांबून मोफत फेटे बांधून देणार आहे। त्याला त्याच्या या सामाजिक कार्यात त्याचे मित्र दत्ता गोसावी आणि गणेश बाळासो गुरव यांची नेहमीच साथ आणि मार्गदर्शन मिळतंय।